Yes, we are learning this, that, this, those, there is and there are. In this topic we are going to learn there are. पाठीमागच्या टॉपिक मध्ये आपण there is हा प्रकार शिकलेलो आहे. तेथे एक पेन आहे, there is a pen. शाळा आहे, there is school. पाणी आहे, there is water. पाणी नाही, there is no water. तेथे एक पोरगा आहे, there is a boy. there is a पोरग. ते पोरग खोडकर आहे, बरोबर ना? ते पोरग चांगलं आहे. जाऊ द्या, आपल्याला प्रॅक्टिस कोणती करायची आहे? देअर आर ची. मग देअर आर ची प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार? देअर आर पेन्स म्हणजे तेथे पेन्स आहेत. पेन्स आहेत, देअर आर पेन्स. संगमनेर आहे, देअर इज संगमनेर. तेथे खूप हॉस्पिटल्स आहेत, देअर आर मेनी हॉस्पिटल्स. आता ही थेरोटिकली वाक्यरचना तुमच्या लक्षात बसली, पण सर 6 स्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रॅक्टिस कशी करायची? आपण धिस, दॅट, दिस, दोज हा पहिला प्रकार आपण थेरीच्या नुसार अभ्यासला. त्यानंतर आपण प्रत्येक प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार केले आणि त्या स्ट्रक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस केली आणि घरी देखील तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. हे स्ट्रक्चर्स तुम्ही जवळ ठेवायचे आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये आहेत. आता जर मला देअर आरची प्रॅक्टिस करायची असेल तर मी कशी करू शकतो? देअर आर पेन्स, इट मीन्स तेथे पेन्स आहेत. तेथे माझे पेन्स आहेत, देअर आर माय पेन्स. तेथे तिचे पेन्स आहेत, देअर आर हर पेन्स. तेथे त्याचे पेन्स आहेत, देअर आर हिज पेन्स. तेथे रामचे पेन्स आहेत, देअर आर राम्स पेन्स. तेथे श्यामचे पेन्स आहेत, देअर आर श्याम्स पेन्स. तेथे खूप हॉस्पिटल्स आहेत, देअर आर मेनी हॉस्पिटल्स. पण जर मला बोलायचं असेल हॉस्पिटल्स नाहीत, तेथे माझे पेन्स नाहीत, तर नकारात्मक वाक्यरचनेत मला यावं लागेल. देअर आर नो पेन्स किंवा देअर आर नॉट पेन्स किंवा देअर आर नो पेन्स किंवा देअर आरंट पेन्स. अशा वाक्यरचना मी तयार करू शकतो. मग बोलताना कोणती वाक्यरचना मला वापरायची आहे हे मी डिसाईड करणार आहे. हे देअर आर नो पेन्स, मग नो आहे, पुढे पेन्स पाहिजे. या ठिकाणी पेन्स. पाठीमागे आपण काय बसलो होतं? देअर इज नो पेन. आता देअर आर नो पेन्स, तेथे एक पेन नाही, देअर इज नो पेन. आणि तेथे पेन्स नाहीत, देअर आर नो पेन्स. तेथे माझे पेन्स नाहीत, देअर आर नो माय पेन्स. तेथे आपले पेन्स नाहीत, देअर आर नो आवर पेन्स. तेथे तुझे पेन्स नाहीत, देअर आर नो युअर पेन्स. तेथे रामचे पेन्स नाहीत, देअर आर नो राम्स पेन्स. आणि तेथे रामचा एक पेन नाही, देअर इज नो राम्स पेन. फक्त पेन. तेथे पेन्स आहेत का? आर देअर पेन्स. आणि तेथे एक पेन आहे का? इज देअर अ पेन. इज देअर पेन्स नाही, इज देअर अ पेन. हे तेथे माझे पेन्स आहेत का? आर देअर माय पेन्स. अनेक गोष्टी पेन्स आहेत का? तेथे अनेक मुलं आहेत का? आर देअर बॉईज. तेथे मुली आहेत का? आर देअर गर्ल्स. पण स्ट्रक्चर काय सांगते? तेथे माझे पेन्स आहेत का? आर देअर माय पेन्स. तेथे आपले पेन्स आहेत का? आर देअर आवर पेन्स. तेथे तुझे पेन्स आहेत का? आर देअर युअर पेन्स. तेथे त्यांचे पेन्स आहेत का? आर देअर देअर पेन्स. ह्या देअरचं आणि ह्या देअरचं स्पेलिंग वेगळं आहे. THERE या ठिकाणी THEIR आहे. तेथे रामचे पेन्स आहेत का? आर देअर राम्स पेन्स. क्लासेस आहेत का? आर देअर क्लासेस. आणि तिथे एक क्लास आहे का? इज देअर क्लास. शाळा आहे का? इज देअर स्कूल. मी मुद्दाम तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतोय. ते त्याचे पेन्स नाहीत का? आरंट देअर हिज पेन्स. तेथे माझ्या वह्या नाही आहेत का? आरंट देअर माय नोटबुक्स. तेथे माझे मोबाईल्स नाही आहेत का? आरंट देअर माय मोबाईल्स. तेथे तिचे मोबाईल्स नाही आहेत का? आरंट देअर हर मोबाईल्स. तेथे माझे मित्र नाही आहेत का? आरंट देअर माय फ्रेंड्स. तेथे त्यांचे मित्र नाही आहेत का? आरंट देअर देअर फ्रेंड्स. याचा डब्ल्यूएच क्वेश्चन आपण असा अभ्यासू शकतो बघा. व्हाय आर देअर पेन्स. तेथे पेन्स का बरं आहेत? तेथे माझे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर देअर माय पेन्स. तेथे आपले पेन्स का बरं आहेत? व्हाय आर देअर आवर पेन्स. तेथे तुझे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर देअर युअर पेन्स. तेथे तिचे पेन्स का बरं आहेत? आणि तेथे तिचे पेन्स का बरं आहेत? व्हाय आर देअर हर पेन्स. पण मला बोलायचं आहे विच पेन्स आर देअर. मग माय पेन आवर पेन घेऊ नका. कोणते पेन्स तेथे आहेत? कोणाचे पेन्स तेथे आहेत? हुज पेन्स आर देअर. कोणते हॉस्पिटल तेथे आहेत? विच हॉस्पिटल्स आर देअर. आणि कोणाचे हॉस्पिटल्स तेथे आहेत? हुज हॉस्पिटल्स आर देअर. म्हणजे जर तुम्ही स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केली तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण व्हायने तुम्ही माय पेन आवर पेनची प्रॅक्टिस करू शकता, हुज पेनने तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. या ठिकाणी तुम्ही आता एक डब्ल्यूएच क्वेश्चन घेऊ शकता. हाऊ मेनी पेन्स. किती पेन्स तेथे आहेत? हाऊ मेनी पेन्स आर देअर. बस इतकीच प्रॅक्टिस करा. तेथे किती पेन्स आहेत? हाऊ मेनी पेन्स आर देअर. तेथे किती हॉस्पिटल्स आहेत? हाऊ मेनी हॉस्पिटल्स आर देअर. तेथे किती शाळा आहेत? हाऊ मेनी स्कूल्स आर देअर. आणि याचा निगेटिव्ह डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन
व्हाय आरंट देअर पेन्स, तेथे पेन्स का बरं नाहीत? ही मुलगी म्हणली सर तेथे पेन्स नाही, देर आर नो पेन्स. मी तिला प्रश्न असा विचारू शकतो, व्हाय आरंट देअर पेन्स, हे तेथे माझे पेन्स का बरं नाहीत? व्हाय आरंट देअर माय पेन्स, तेथे आपले पेन्स का बरं नाहीत? व्हाय आरंट देअर अवर पेन्स, तेथे आपली माणसं का बरं नाही? व्हाय आरंट देअर अवर पीपल, तेथे आपले भाऊ का बरं नाही? व्हाय आरंट देअर अवर ब्रदर्स, तेथे त्याचे भाऊ आहेत, देअर आर हिज ब्रदर्स, तेथे त्याचे भाऊ का बरं आहेत? व्हाय आर देअर हिज ब्रदर्स, आणि तिथे त्याचे भाऊ का बरं नाही? व्हाय आरंट देअर हिज ब्रदर्स. पण याच ठिकाणी तुम्ही डब्ल्यूएचचे प्रश्न सुद्धा घेऊ शकता. विच पेन्स आरंट देअर, तेथे कोणते पेन्स नाहीत? तेथे कोणाचे पेन्स नाहीत? हुज पेन्स आरंट देअर, आणि तेथे किती पेन्स नाहीत? हाऊ मेनी पेन्स आरंट देअर. मग मला सांगायचं काय आहे, या रचनेत जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर हे स्ट्रक्चर तुम्हाला लिहिलं पाहिजे. देअर आरच्या पुढे तुम्हाला अनेक गोष्टी नाव लिहायचं आहे. देअर आर अ पेन नाही म्हणायचं, देअर आर पेन्स बोलायचं आहे. मग ह्या रचना मला कुठे लागणार आहे? चटकन मला बोलायचं आहे. भारत आहे, देर इज इंडिया, तिथे 29 स्टेट्स आहेत, देर आर 29 स्टेट्स, तिथे 30 स्टेट्स नाही आहेत, देर आर नो 30 स्टेट्स, तिथे 29 स्टेट्स आहेत का? आर देअर 29 स्टेट्स, तिथे 29 स्टेट्स नाही आहेत का? आरंट देअर 29 स्टेट्स, तिथे किती स्टेट्स आहेत? हाऊ मेनी स्टेट्स आर देअर, आणि तेथे किती स्टेट्स नाही आहेत? हाऊ मेनी स्टेट्स आरंट देअर. परंतु तेथे एक ताजमहल आहे, देअर इज द ताजमहल. हे परंतु तेथे एक मंदिर आहे, देअर इज अ टेम्पल. ती इजची वाक्यरचना, तेथे टेम्पल नाही आहे, देअर इज नो टेम्पल. तेथे टेम्पल आहे का? इज देअर अ टेम्पल. तेथे टेम्पल नाही आहे का? इजंट देअर अ टेम्पल. तेथे कोणतं टेम्पल आहे? विच टेम्पल इज देअर. आणि तेथे कोणतं टेम्पल नाही आहे? विच टेम्पल इजंट देअर. पण मी जर असं बोललो तेथे टेम्पल्स आहेत, देअर आर टेम्पल्स, तेथे टेम्पल्स नाही आहेत, देअर आर नो टेम्पल्स. तेथे टेम्पल्स आहेत का? आर देअर टेम्पल्स. तेथे मंदिर नाहीत का? आरंट देअर टेम्पल्स. हे तेथे आपले मंदिर नाहीत का? आरंट देअर आवर टेम्पल्स. नुकताच हा मुलगा अमेरिकेला जाऊन आला, मी त्याला विचारलं ए तेथे आपले मंदिर नाही का रे? आरंट देअर आवर टेम्पल्स. मी म्हणलं नाही बाबा, तिथे आपले टेम्पल्स नाहीत. हां, का बरं नाही आपले टेम्पल्स? व्हाय आरंट देअर आवर टेम्पल्स. आणि मी जर बोललो हो टेम्पल्स आहेत, मी त्याला विचारू शकतो कोणते टेम्पल्स तिथे आहेत? विच टेम्पल्स आरंट देअर. हे लताचे 10 मिस्ड कॉल्स आहेत, देअर आर 10 मिस्ड कॉल्स. गीताचे मिस्ड कॉल्स नाही आहे, देअर आर नो गीताज मिस्ड कॉल्स. हे गीताचे मिस्ड कॉल्स आहेत का? आर देअर गीताज मिस्ड कॉल्स. गीताचे मिस्ड कॉल्स नाही आहेत का? आरंट देअर गीताज मिस्ड कॉल्स. कोणाचे मिस्ड कॉल्स आहेत? हुज मिस्ड कॉल्स आर देअर. किती मिस्ड कॉल्स आहेत? हाऊ मेनी मिस्ड कॉल्स आर देअर. तेथे पाणी आहे, देअर इज वॉटर. तिथे इजची वाक्यरचना, पाणी नाहीये, देअर इज नो वॉटर. पाणी आहे का? इज देअर वॉटर. किती पाणी तेथे आहे? हाऊ मच वॉटर इज देअर. हाऊ मच वॉटर इज देअर. संगमनेर आहे, देअर इज संगमनेर. तेथे खूप क्लासेस आहेत, देअर आर मेनी क्लासेस. सर क्लासेस नाही आहेत, देअर आर नो क्लासेस. क्लासेस आहेत का? आर देअर क्लासेस. किती क्लासेस आहे? हाऊ मेनी क्लासेस आर देअर. कोणाचे क्लासेस आहेत? हुज क्लासेस आर देअर. कोणते क्लासेस आहेत? आणि कोणते क्लासेस नाही आहेत? विच क्लासेस आरंट देअर. विच क्लासेस आरंट देअर. हे पप्पा घरी आहे, देअर इज पप्पा. हे पप्पा नाही आहे, देअर इज नो पप्पा ॲट होम. पप्पा घरी आहे का? इज देअर पप्पा ॲट होम. पप्पा घरी नाही आहेत का? इजंट देअर पप्पा ॲट होम. कोणाचे पप्पा घरी आहे? हुज पप्पा ॲट होम. आणि असं नका बोलू कोणते पप्पा घरी, किती पप्पा घरी, असं बोलू नका. येस. आणि हे पप्पा घरी का बरं नाही आहे? व्हाय इजंट देअर पप्पा. परंतु पॅरेंट्स आहे, देअर आर पॅरेंट्स असं बोलू शकता. पॅरेंट्स आहेत, घरी पॅरेंट्स आहे माझे, देअर आर माय पॅरेंट्स. हे घरी माझे पॅरेंट्स नाही आहेत, देअर आर नो माय पॅरेंट्स. हे घरी पॅरेंट्स आहेत का? आर देअर पॅरेंट्स. घरी तुझे पॅरेंट्स आहेत का? आर देअर युअर पॅरेंट्स ॲट होम. घरी तुझे पॅरेंट्स नाही आहेत का? आरंट देअर युअर पॅरेंट्स ॲट होम. तुझे पॅरेंट्स आज घरी का बरं आहे? व्हाय इज देअर युअर पॅरेंट्स ॲट होम. आणि पॅरेंट्स घरी का बरं नाही आहेत? व्हाय आरंट देअर पॅरेंट्स ॲट होम. सोपं आहे ना? मग ही वाक्यरचना तुम्हाला कुठे लागणार आहे? डब्ल्यूएचचे क्वेश्चन्स बनवताना छोटे छोटे वाक्यरचना धिस दॅट देअर इज देअर आर मधून तयार होतात. पटकन मी एक रिव्हिजन घेणार आहे, मला पटकन रिस्पॉन्स द्यायचा आहे. हा चॉक आहे, दिस इज अ चॉक. हे चॉक्स आहेत, दीज आर चॉक्स. तो फॅन आहे, दॅट इज अ फॅन. आणि ते फॅन्स आहेत,
दोज आर फॅन्स. हा फळा आहे. धिस इज अ बोर्ड. हे फळे आहेत. दीज आर बोर्ड्स. ती बिल्डिंग आहे. दॅट इज अ बिल्डिंग. आणि त्या बिल्डिंग्स आहेत. ती माझी बायको आहे. लांब आहे. दॅट इज माय वाईफ. ती माझी बायको नाही आहे. दॅट इज नॉट माय वाईफ. ए ती माझी बायको आहे का? इज दॅट माय वाईफ. ती कोणाची बायको आहे? हुज वाईफ इज दॅट. आणि त्या माझ्या बायका आहेत. दोज आर माय वायूज. त्या माझ्या बायका नाही आहेत. दोज आर नॉट माय वायूज. त्या तुमच्या बायका आहेत का? आर दोज युअर वायूज. त्या तुमच्या बायका नाही आहेत का? आरंट दोज युअर वायूज. त्या तुमच्या बायका का बरं आहेत? व्हाय आर दोज युअर वायूज. हे तो कुत्रा आहे. दॅट इज अ डॉग. सर काही पण बोलू नका. तो काही कुत्रा नाही आहे. दॅट इज नॉट अ डॉग. ती मांजर आहे. दॅट इज अ कॅट. ती मांजर आहे का? इज दॅट अ कॅट. हे कोणाची मांजर आहे ती? हुज कॅट इज दॅट. किती मांजरी आहे त्या? हाऊ मेनी कॅट्स आर दोज. हाऊ मेनी कॅट्स आर दोज. ती माझी मुलगी आहे. दॅट इज माय डॉटर. ही माझी मुलगी आहे. धिस इज माय डॉटर. हा माझा मुलगा आहे. धिस इज माय सन. हे माझे मुलं आहे. दीज आर माय सन्स. सर हे तुमचे पोरं आहेत का? आर दीज युअर सन्स. सर हे तुमचे पोरं नाही आहेत का? आर दीज नॉट युअर सन्स. हे तुमचे पोरं का बरं आहेत? व्हाय आर दीज युअर सन्स. त्यांना सगळ्यांना घेतलं, खाली फेकून दिलं. ते माझे पोरं आहेत. दोज आर माय सन्स. नाही ते माझे पोरं नाही आहेत. दोज आर नॉट माय सन्स. ते माझे मुलं आहेत का? आर दोज माय सन्स. ते किती मुलं आहेत? हाऊ मेनी सन्स आर दोज. हाऊ मेनी सन्स आर दोज. ती माझी सायकल आहे. दॅट इज माय सायकल. ती तिची सायकल नाहीये. दॅट इज नॉट हर बायसिकल. ती त्याची बायसिकल आहे. दॅट इज हिज बायसिकल. ती त्याची बायसिकल आहे का? इज दॅट हिज बायसिकल. ती त्याची बायसिकल नाही आहे का? इजंट दॅट हिज बायसिकल. ती कोणाची बायसिकल आहे? हुज बायसिकल इज दॅट. आणि ती कोणती बायसिकल आहे? विच बायसिकल इज दॅट. आणि ती बायसिकल का बरं नाही आहे? व्हाय इजंट दॅट अ बायसिकल. ती तुझी बायसिकल का बरं नाही आहे? व्हाय इजंट दॅट युअर बायसिकल. आणि तिथे अनेक सायकली आहेत पण त्या लांब आहेत. त्या सायकली आहेत. दोज आर बायसिकल्स. त्या तुझ्या सायकल्स नाहीत ना? दोज आर नॉट युअर बायसिकल्स. त्या माझ्या सायकल्स आहेत. दोज आर माय बायसिकल्स. त्या तुझ्या बायसिकल्स आहेत का? आर दोज युअर बायसिकल्स. त्या किती बायसिकल्स आहेत? हाऊ मेनी बायसिकल्स आर दोज. तिथे सायकल आहे. देर इज अ सायकल किंवा देर इज अ बायसिकल. आणि तिथे सायकली आहेत. देर आर मेनी बायसिकल्स. देर आर मेनी बायसिकल्स. तिथे खूप लोक आहे. देर आर मेनी पीपल. तिथे लोक नाही. देर आर नो पीपल. चांगले लोक नाही तिथे. देर आर नो गुड पीपल. तिथे लोक आहेत का? आर देअर पीपल. तिथे चांगले लोक आहेत का? आर देअर गुड पीपल. तिथे किती लोक आहेत? हाऊ मेनी पीपल आर देअर. हाऊ मेनी पीपल आर देअर. तर या प्रकारची काय करायची आहे? तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे.